राम राम मंडळी, चला तुम्ही म्हणले होते की हाफ टाइम मध्ये किती धंदा होतो हे बघण्यात भरपूर लोकांना इंटरेस्टेड होता. त्याच्यामुळे आपण घेऊन आलेलो आहे. संध्याकाळी 6 वाजता निघलो होतो. 6:30 वाजता राईड उचलली आहे. पण चला बघू आता हाफ टाइम मध्ये किती धंदा होतो. तू आपल्याला पहिली बुकिंग पडलेली आहे चिंचवड 22 किलोमीटरचे. चला बघू आता कस्टमर काय म्हणतंय, ऍग्री करताय का नाही, कारण उबेरला आहे. कुठली बुकिंग म्हणले? 4595 4 त्याने पण काळ्या म्हणजे सॉरी पांढऱ्या त्याच्यात ना साईडला ठेवली बघ. मीटर कंपल्सरी चालू झालेलं आहे. त्याचं रेट खरा आरटीओ जे देतंय ते दाखवतच नाही ऍप्लिकेशन. 17 रुपये पर किलोमीटरचा हिशोब आहे, प्लस वेटिंग असतं. पण नाही हे 500 नाही नसतं. ऑनलाईन असेल तर होऊन जाईल. नाही ना दुसरं कोणाचं बुकिंग ड्रॉप झाली. 416 रुपये दाखवलेले. 416 रुपयामधले फक्त 400 घेण्यात आले. कारण काय आहे की कस्टमरकडे चेंज नव्हतं, त्याच्यामुळे थोडंसं लफडं झालं. आणि संध्याकाळच्या पिरियडला येऊन धंदा किती होतोय हे बघण्यासाठी मी आज संध्याकाळी आलेलो आहे. कारण की दिवसभर मोबाईल हिट होत होता. मोबाईलला सॉफ्टवेअर मारलं, म्हणजे सकाळचा जेवढा धंदा केलेला 12 ते 5 वाजता त्याचे 1100-1100 रुपये झाले होते. पण तो डिलीट केला. आता माझ्याकडे ते व्हिडिओ नाही आहेत. त्याच्यामुळं संध्याकाळच्या पिरियडमध्ये हाफ टाइम मध्ये किती धंदा होतोय बघू. पहिली बुकिंग 400, दुसरी बुकिंग कुठली पडते बघू आपण. सेकंड नंबर बुकिंग भेटली आपल्याला. सेकंड नंबर बुकिंग आहे वाकड, पोस्टर कॉलनी वाकड आहे चिंचवड मध्ये. चला बघू आता पोस्टर कॉलनीचे किती रुपये होतात आणि मीटरने किती होतात आणि ऍग्री करताय का नाही कस्टमर हे पण बघू. वाकडसाठीच केलेली आहे. वाकडसाठी गेली का दुसरं कुठं जायचं? माहिती ना? माहिती 28 29 93 रुपये दाखवतोय. स्कॅनर असेल तर पाठीमागे. दुसरी बुकिंग आपली ड्रॉप झाली. दुसऱ्या बुकिंगला मीटरला दाखवले 93 रुपये. मी ओलाच्या ऍपनी उबेरच्या नाही ओलाच्या ऍपने दिले आपल्याला फक्त 95 रुपये. म्हणजे 2 रुपयाचा घाटा झाला आपला. आणि त्याचं बी रिझन होतं, पूर्ण युटर्न मारायचा होता. कस्टमर अलीकडेच उतरलं, म्हणजे रोड क्रॉस करून आम्ही आमचा जातो. 2 रुपये कमी झाले, नाहीतर 2-3 रुपये वाढले असते, जास्त फरक नसता पडला. चला बघू आता तिसरी बुकिंग संध्याकाळची 9:30 वाजलेले. कुठं जातोय आपण? तिसरी बुकिंग. चला सेट आपली पुढची बुकिंग भेटली आपल्याला वाकडवर. तर आपल्याला भेटलेली वाकडच्या ब्रिजच्या इथनं आपण एमटी येत होतो बानेरला. आणि 41 आपण पिनकोड बघितला आणि पिनकोड बघितल्या आपण उचलली बुकिंग. ती होती बानेरच्या हाय स्ट्रीटच्या थोडीशी बॅक साईडची होती. त्यांचे झाले 3 किलोमीटरला आपल्याला भेटले 54 रुपये. चला बघू आता बानेरमधनं कुठली उचलतोय आपण. हो, आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:40 झालेले आहेत. 11:45 पर्यंत. आता आपण आलोय नांदेड सिटीत म्हणजे 7-7:30 आपण निघलेलो आणि 12 वाजता घरी चाललोय. 12 वाजता म्हणतात एक 5 तासामध्ये आपला धंदा झालेला आहे कम्प्लीट. 750 तर हे झाले, 800-850 रुपये कम्प्लीट झालेला आहे. आता 5 तासामध्ये 800-850 रुपये. कसा धंदा आहे हे सांगा. माझ्यासमोर बघता पूर्ण
नाईट व्ह्यू कसा आहे. नाईट व्ह्यूला फक्त एवढंच बरं वाटतं की कोण बघितलं तर एवढं काय वाईट वाटत नाही आणि कोण पब्लिकच जास्त प्रमाणात नसतात. आता बघू, आता टोटल करू आणि टोटल किती झालं बघू. आणि आजचा 5 तासामध्ये 750 रुपये कसे वाटले हे बी सांगा कमेंट्स करून. नेटला बघताय तुम्ही. आपण चाललो आता नांदेड सिटीत आलो होतो बाणेरमधनं. बाणेरवरनं नांदेड सिटी आलो. नांदेड सिटीतनं चाललोय आता एमटी घराकड. आता बघू किती वेळ लागतोय घरी जाण्यासाठी. 12 डॉट वाजतील असा अंदाज आहे माझा.